राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच पुण्यातून तरुणीच्या हत्येची एक खळबळजनक घटना घडली आहे. पुण्यातील येरवडा भागातील एका आयटी कंपनीच्या तरुणीवर कंपनीमधीलच सहकाऱ्याने जीवघेणा हल्ला केला. या धारदार शस्त्राच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात येरवडा भागात असणाऱ्या आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्याचा जीवघेणा हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शुभदा कोदारे असे मृत महिलेचे नाव आहे. हल्ल्यानंतर रक्तस्राव झाल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पुण्यातील आयटी कंपनीमध्ये अकाउंटंट म्हणून ही तरुणी कार्यरत होती. काल सायंकाळी कंपनीच्या पार्किंगमध्ये तिच्याच सहकार्याने तिच्या हाताच्या कोपऱ्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात शुभदा ही तरुणी गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिला जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कृष्णा कनोजा याला अटक केली आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.